विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अन अकॅडमी इंडिया लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेले काही दिवस आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून जे विद्यार्थी आज अधिकारी झालेले आहेत आणि प्रशासनामध्ये विविध पदांवरती कार्यरत आहेत त्या सगळ्यांशी टॉपर्स संवाद या सिरीजच्या माध्यमातून स्ट्रॅटेजीज विथ टॉपर्स या नव्या टायटल अंडर संवाद साधत आहोत, जेणेकरून जे विद्यार्थी आज अधिकारी झालेले आहेत त्यांच्या स्ट्रॅटेजीज महाराष्ट्रभर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोहोचाव्यात आणि त्यानुसार त्यांचा अभ्यास व्हावा हाच आमचा प्रयत्न आहे. मी प्रेमराज चव्हाण अशाच जिगरबाज अधिकाऱ्यांच्या कहाण्या त्यांच्या स्ट्रॅटेजीज तुमच्यासाठी घेऊन येत असतो. टॉपर संवादच्या आजच्या भागामध्ये मी संवाद साधणार आहे आमचे मित्र गणेश वाघ सर यांच्याशी, ज्यांची सध्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2018च्या माध्यमातून कृषी अधिकारी या पदावरती निवड झालेली आहे. आजच्या आपल्या संवादाचा विषय असणार आहे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा मुख्य परीक्षा यातल्या पेपर क्रमांक 2 याच्या संदर्भातली तयारी, त्याच्यासाठीची संदर्भ पुस्तकं आणि गणेश सरांची या पेपरच्या संदर्भाने असणारी स्ट्रॅटेजी, या सगळ्यांच्या अनुषंगाने आपण त्याच्याशी आज सविस्तर संवाद साधणार आहोत. मी त्यांचं आपल्या प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार सर, आजच्या आपल्या संवादाचा आणि या स्ट्रॅटेजीच्या संदर्भातला जो विषय आहे जो की महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेमधल्या मुख्य परीक्षेमधला पेपर 2 आहे, या संदर्भाने आपण आज चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी या संवादाची सुरुवात करत असताना पहिला प्रश्न माझा तुम्हाला असाच आहे की महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेची तयारी जो एखादा नवीन विद्यार्थी करायचा म्हणतो तर ते करत असताना या परीक्षेचं एकंदर स्वरूप नेमकं कसं आहे या संदर्भाने त्याला नेहमी प्रश्न असतो. तर या परीक्षेचे टप्पे, एकंदर असणारं स्वरूप याच्या संदर्भाने त्याचं तुमचं मार्गदर्शन त्यांना काय राहील? आपल्याला माहिती आहे की पहिला टप्पा पूर्व परीक्षा असतो, दुसरा मुख्य असतो आणि तिसरा मुलाखत असतो. तर मुख्य परीक्षेच्या दृष्टीने आपण स्पेसिफिक विचार केला असता 400 गुणांची असते आणि त्यातलं पेपर फर्स्ट ऍग्रिकल्चर सायन्स कृषी विज्ञानचा असतो 200 गुणांचा 100 प्रश्नांचा, आणि दुसरा असतो पेपर तो ऑप्शनल असतो ऍग्रिकल्चर आणि ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा. तर हा ऑप्शनल सब्जेक्ट असतो ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड असणाऱ्यांसाठी. ऍग्रिकल्चर आणि इंजिनिअरिंग ज्यांचं बॅकग्राऊंड असतं अभियांत्रिकी त्यांच्यासाठी तो गुण असतो, तर तो ऑप्शनल सब्जेक्ट असतो 200 गुणांचा 100 मार्कांसाठीचा. अगदी अगदी म्हणजे पेपर 1 हा सगळ्यांसाठी कॉमनच आहे. पेपर 2च्या संदर्भाने ज्यांचं ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड वेगळं आहे त्यांच्यासाठी पेपर 2 हा ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग बेस्ड असतो आणि बाकीचा जो ऍग्रिकल्चर बीएससी ऍग्रिकल आणि हॉर्टिकल्चरच्या संदर्भाने ज्यांचं बॅकग्राऊंड आहे त्यांना हा पेपर 2 या संदर्भाने वेगळा असतो. आज आपण खास करून ज्यांचं बीएससी ऍग्रिकल्चर बीएससी हॉर्टिकल्चरचं बॅकग्राऊंड आहे त्यांच्यासाठीच असणारा पेपर क्रमांक 2 याच्या संदर्भाने गणेश सरांशी अगदी सविस्तर चर्चा करणार आहोत. या सगळ्याच्या सुरुवातीला मला एक त्यांना प्रश्न असा विचारायचा आहे की हा जो पेपर 2 आहे ऍग्रिकल्चर बेसिसच्या संदर्भाने याच्यामध्ये एकूण किती विषयांचा अंतर्भाव आहे आणि प्रत्येक विषयाला एकूण मार्कांचं डिस्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये कसं असतं या संदर्भाने सुरुवातीला तुम्ही काय सांगा? आपण यामध्ये विचार केला असता मेजर आणि मायनर असं 2 पार्ट आहेत आणि मेजर आणि मायनर सब्जेक्ट म्हणून इथं जवळजवळ 10 ते 11 सब्जेक्टचा अंतर्भाव होतो. म्हणजे जे मेजर सब्जेक्ट आहेत आपल्या ऍग्रिकल्चरचे ते सोडले आपण फर्स्ट पेपर मध्ये सोडतो एग्रॉनॉमी आपला इंजिनिअरिंग आणि तिसरा सॉइल सायन्स. ते सब्जेक्ट सोडल्यानंतर जे मेजर सब्जेक्ट आहेत काही बॉटनी हॉर्टिकल्चर, त्याचप्रमाणे काही मायनर सब्जेक्ट डेअरी सायन्स वगैरे असे 10 ते 11 सब्जेक्ट आपण लेंदी म्हणू शकतो या पेपरला. असा हा पेपर आहे, 10 ते 11 सब्जेक्टचा अंतर्भाव होतो यामध्ये. पुढे गेलं यामध्ये हॉर्टिकल्चर, बॉटनी, त्यानंतर ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, एंटमॉलॉजी, पॅथॉलॉजी, ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन, अॅनिमल सायन्स, डेअरी सायन्स, त्यासोबत पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी, फूड सायन्स अशा सब्जेक्टचा अंतर्भाव यामध्ये होतो. अगदी अगदी म्हणजे बऱ्याच विषयांचा अंतर्भाव असणार हा आहे आणि मार्क्स त्याला तेवढेच आहेत. म्हणजे पेपर 1च्या संदर्भाने आपण जे बोलतो की 3च विषय आहेत आणि त्याला 80 40 80 असं डिस्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये आहे. पण पेपर 2च्या संदर्भाने 40 मार्कांचे काही सब्जेक्ट आहेत, 30 मार्कांचे काही सब्जेक्ट आहेत आणि इतर जे मायनर सब्जेक्ट आहेत आणि या सगळ्या 7-8 सब्जेक्टचा अंतर्भाव याच्यामध्ये एकंदरीत होतो. आता आपण पेपर 2च्या संदर्भाने एक एक विषय समजा घेतला आणि त्याच्या संदर्भाने रेफरन्स बुक्स आपण पाहिले, त्याच्या संदर्भाने तुमची स्ट्रॅटेजी आपण पाहिली, त्याच्या संदर्भाने आता आपण सविस्तर चर्चा करूयात. पहिला जो याच्यामधला विषय आहे सिलेबस मधला तो म्हणजे आहे हॉर्टिकल्चर. हॉर्टिकल्चरच्या संदर्भाने रेफरन्स बुक्स कोणते आपण वापरावेत आणि एकंदर जो विषयाचा अंतर्भाव याच्यामध्ये केलेला आहे जितक्या मार्कांसाठी तेवढे इनपुट्स देऊन मॅक्सिमम मार्क्स आपल्याला कसे मिळवता येईल याच्या संदर्भातली तुमची स्ट्रॅटेजी याच्यामध्ये काय होती त्या संदर्भात काय सांगा?
आपण आता 100 प्रश्नांचा झालेला आहे आपला जो सब्जेक्ट. अगोदर 200 प्रश्नांचा 400 गुणांचा असा होता. तर आता 100 प्रश्नांचा 200 गुणांचा झालेला आहे. यामध्ये 40 मार्कांचं हॉर्टिकल्चर असतं, म्हणजे 20 प्रश्न असतात हॉर्टिकल्चरचे. तर यामध्ये हॉर्टिकल्चरसाठी आपल्याला सर्वांना माहिती की इन्स्टंट हॉर्टिकल्चर गुप्ता सरांचं हे एक आपल्यासाठी महत्वाचं रेफरन्स बुक असू शकेल. त्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर पार्ट कव्हर होतो, म्हणजे फ्रूट कल्टिव्हेशनचा होतो, व्हेजिटेबल्सचा पार्ट कव्हर होतो, फ्लोरिकल्चरचा पण पार्ट कव्हर होतो. तर हे गुप्ता सरांचं पुस्तक. आणि त्यामध्ये दुसरा एक पार्ट आहे पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीचा. त्यासाठी डिग्री नोट्स तर आहेच, पण त्यासोबत श्रीवास्तव सरांचं आणि कुमार सरांचं एक बुक आहे. आणि आता जसा जसा ट्रेंड बदलत चाललाय तसं तसं पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीवर प्रश्न विचारण्याचा, म्हणजे अगोदर 4 ते 5 प्रश्न विचारले जायचे, आता कधी 8 ते 9 प्रश्न पण विचारले जात आहेत याच्यावर. तर श्रीवास्तव आणि कुमार सरांचं पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीचं बुक आपण त्यासाठी 2च बुक्स, म्हणजे मार्क्स जास्त असले तरी सुद्धा हॉर्टिकल्चरसाठी आपण हे 2 बुक कव्हर केले तरी सुद्धा आपल्याला स्कोर चांगला येऊ शकतो. अगदी 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 खूप महत्वाची गोष्ट आहे. आता दुसरा त्यातला एक सब्जेक्ट जो आहे की बॉटनी, जो की डिग्रीमध्ये असताना अत्यंत महत्वाचा विषय होता. याच्यामध्ये 40 मार्कांसाठी त्याचा अंतर्भाव आहे. बॉटनीच्या संदर्भाने आपण बोलायला गेलो तर त्याच्यामध्ये रेफरन्स बुक कोणते असावेत आणि स्ट्रॅटेजी आपली नेमकी कशी असावी, या संदर्भात तुम्ही काय सांगाल? डिग्री लेवलला शक्यतो मुलं बॉटनी हा अवघड सब्जेक्ट म्हणून बघतात. परंतु आपण जर म्हणजे आता इथं जर थोडासा वेळ दिला आपण, कारण आपण डिग्री लेवल पासून बघतो की मोठे मोठे पुस्तक वाचायला आपण कंटाळा करतो किंवा टाळतो. पण अशी ही एक परीक्षा आहे की इथं आपल्याला काही प्रमाणात का होईना वाचावे लागतात. तर यासाठी जेनेटिक्सचा जो पार्ट आहे, सायटोजेनेटिक्स, मॉर्फॉलॉजी आणि जेनेटिक्स हा जो पार्ट आहे, यासाठी आता बीडी सिंग किंवा कुंदन सिंग यापैकी आपण दोन्ही पैकी, पण मी सांगेल की कुंदन सिंग सरांचं पुस्तक आहे जेनेटिक्सचं, प्रिन्सिपल्स ऑफ जेनेटिक्स ते. त्यानंतर आपला जो याचा पार्ट आहे प्लांट ब्रीडिंगचा, त्यासाठी आपले बीडी सिंग सरांचं बुक. आणि जो फिजिओलॉजीचा पार्ट आहे, इन्व्हायरमेंटचा पार्ट आहे, जो बाकीचा सगळा मायनर पार्ट आहे, इकॉलॉजीचा पार्ट आहे, इन्व्हायरमेंटचा पार्ट आणि आपला क्रॉप फिजिओलॉजी म्हणतो आपण, क्रॉप फिजिओलॉजीचा पार्ट आहे. ह्या सगळ्या पार्टसाठी आपण जे व्हॉल्युम 2 आहे, व्हॉल्युम 2 आहे अरुण कात्यान सरांचं, हे कव्हर केलं, याच्यातून कव्हर केलं. आणि एक रिव्हिजनच्या वेळी आपण पूर्ण कात्यान सरांचं जे व्हॉल्युम वाचलं तरी सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी यातून समजून येऊ शकतात गोष्टी अगदी अगदी अगदी. बॉटनीच्या संदर्भात. त्यानंतर असणार म्हणजे हॉर्टी आणि बॉटनी हे 2 विषय झाल्यानंतर आता थोडेसे मायनर सब्जेक्ट आहेत कमी मार्कांसाठी. मग त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स आहे, एक्सटेन्शन आहे. तर इकॉनॉमिक्सच्या संदर्भाने आणि एक्सटेन्शनच्या संदर्भाने कमीत कमी रेफरन्स बुक्स मध्ये आउट ऑफ मार्क येण्यासाठी किंवा जास्तीत जास्त मार्क येण्यासाठी स्टँडर्ड रेफरन्स बुक्स कोणते असावेत आणि स्ट्रॅटेजी कशी असावी, या संदर्भाने काय सांगाल? इकॉनॉमिक्सच्या संदर्भामध्ये जर आपण असं वेळ कमी असेल आपल्याकडं, आणि रेड्डी आणि रेड्डी सरांचं बुक आहेच आपल्याकडं, पण जर आपल्याकडे वेळ कमी असेल तर आपण डिग्रीच्या फक्त आता सिलेबस आणि नोट्स बघायची, तर आपलं मिनिमम 2 नोट्स मध्ये, फक्त 2 नोट्स मध्ये आपला इकॉनॉमिक्स कव्हर होऊ शकतो. त्यामध्ये फार्म मॅनेजमेंट आहे आणि इकॉनॉमिक्सच्या बेसिक टर्म्स आहेत, तर त्या सगळ्यांना आपल्याला ओळखीच्या आहेत. त्यामुळे इकॉनॉमिक्सच्या संदर्भात रेड्डी आणि रेड्डी सरांचं बुक, त्याचसोबत आपण व्हॉल्युम आणि डिग्रीच्या 2 नोट्स वाचल्या तर ते कव्हर होऊ शकेल. आणि एक्सटेन्शनच्या साठी आपण म्हणाल तर एक्सटेन्शन जसं सगळ्यांना म्हणजे असं कायम लक्षात राहणारा सब्जेक्ट आहे. आपण जर जनरली क्वेश्चन पेपर उचकत राहिलो तर आपल्याला त्यातले आता 30 मार्कांसाठी आहे, तर ती 15 क्वेश्चन्स पैकी आपल्याला 8 ते 9 क्वेश्चन आरामात येऊन जातात आताच्या लेवलला. तर त्यासाठी मी सांगेल की रुरल सोशिओलॉजीसाठीचं आपलं रे सरांचं पुस्तक, सॉरी कम्युनिकेशन साठीचं रे सरांचं पुस्तक, आणि वेलुस्वामीचं रुरल सोशिओलॉजीचं पुस्तक, हे 2 पुस्तक. आणि डिग्री नोट्स 1-2 त्यानुसारच्याच रुरल सोशिओलॉजीची डिग्री नोट्स, हे 2 ते 3 बुक्स. आणि त्यासोबत जे मॉडेल आहेत कम्युनिकेशन मॉडेल, त्यावर बऱ्यापैकी भर असतो, तर ते कम्युनिकेशन मॉडेल्स वर जास्त भर द्यावा, कारण दोन क्वेश्चन तरी विचारले जातात, मी स्पेसिफिकली सांगू इच्छितो. त्यामुळं एवढे एवढे बुक्स आणि आपल्या नोट्स, डिग्री नोट्स एवढं जरी कव्हर केलं तरी सफिशियंट आहे एक्सटेन्शन आणि इकॉनॉमिक्स साठी. अगदी अगदी अगदी. आता यानंतर जे विषय येतात ते म्हणजे थोडेसे पाठांतराचे विषय समजले जातात. खूप सारे फॅक्ट्स याच्यामध्ये बघावं लागतात. तो म्हणजे तुमचा प्लांट पॅथॉलॉजीचा विषय आणि एंटॉमॉलॉजीचा विषय. डिग्रीमध्ये असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये पाठांतर खूप असतं, असा गैरसमज हा सगळा झालेला आहे. कृषी सेवा परीक्षेसाठी या 2 विषयांचा अभ्यास करताना नेमका अभ्यास कसा करावा आणि बुक्स, स्टँडर्ड बुक्स किंवा डिग्रीच्या नोट्स आहेत, मॅन्युअल्स आहेत, त्या नेमक्या कशा असाव्यात, कशा रेफर कराव्यात, या संदर्भाने काय सांगाल?
पॅथॉलॉजी आणि एंटॉमॉलॉजी अगोदर सांगतो. एंटॉमॉलॉजी विषयी सांगायचं झालं तर त्यामध्ये थर्ड सेमची जे आपल्या राजलक्ष्मी प्रकाशनाची नोट्स आहे त्यामधून मॉर्फॉलॉजी बऱ्यापैकी कव्हर होऊन जाते आणि अप्लाइड एंटॉमॉलॉजी म्हणजे मागच्या वर्षी पण आतापर्यंत सांगता येत नाही, पण अप्लाइड एंटॉमॉलॉजी DS रेड्डी सरांचा अप्लाइड एंटॉमॉलॉजी त्यामधून जो आपला पूर्ण आपल्या पेस्टचा पार्ट असेल, त्यानंतर स्टोरेजचा पार्ट असेल, हा जो सगळा पार्ट आहे तो आपण अप्लाइड एंटॉमॉलॉजी मधून आपला कव्हर होऊ शकतो DS रेड्डींच्या. आणि त्यानंतर दुसरं म्हणाल तर आपले डिग्री नोट्स राजलक्ष्मी प्रकाशनाची थर्ड सेमची मॉर्फॉलॉजीची त्यासाठी एवढ्यासाठी. आणि जो 5व्या सेमचं मॅन्युअल आहे आपलं, तर ते ते एक जुनं 5व्या सेमचं मॅन्युअल ते आपल्या पेस्टसाठी ते एंटॉमॉलॉजीसाठी सफिशियंट आहे. आणि पॅथॉलॉजी म्हणत तर त्यासाठी डिग्री नोट्स सोबत आपले मॅन्युअल असतात म्हणजे प्रॅक्टिकल मॅन्युअल्स. तर मॅन्युअल्स मधून पॅथॉलॉजी मध्ये जास्तीत जास्त म्हणजे डिसिजेस आणि कॉजेस ऑफ कॉझल ऑर्गॅनिझम विचारले जातात. तर त्यासाठी पॅथॉलॉजीसाठी सांगणं असेल की आपली जी डिग्रीच्या नोट्स आणि सिलेबस कमी असतो, सिलेबस जेवढा असेल तेवढ्याच नोट्स असं सांगणं असेल माझं की फक्त डिग्री नोट्स पॅथॉलॉजीसाठी आणि मॅन्युअल सफिशियंट आहेत. आणि पॅथॉलॉजीच्या संदर्भात स्पेसिफिकली आपल्या सिलेबसमध्ये कोणत्या पिकावर आणि कोणते डिसिजेस हा इतकं स्पेसिफिक दिलेलं आहे, त्यामुळे तेवढं जरी वाचलं आपण तर 1 ते 2 दिवसामध्ये आपलं पॅथॉलॉजी कव्हर होऊन जाऊ शकतो. अगदी अगदी महत्वाचं आहे, कारण डिग्री नोट्स आणि मॅन्युअल्स या तुमच्याकडे असतील व्यवस्थित तर त्यातले जे मार्क्स त्याला अलॉटेड आहेत ते खूप चांगल्या प्रकारे हम्म. सफिशियंट कव्हर होऊ शकतात. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आता एक विषय जो महत्वाचा राहतो याच्यामधनं तो म्हणजे अॅनिमल हजबंड्री आणि डेअरी सायन्सचा विषय, ज्याच्यावरती बऱ्यापैकी मार्क्स आहेत आणि तुम्हाला रेफरन्स बुक्स नेमकी कोणते असावे, स्ट्रॅटेजी नेमकी कशी वापरावी या संदर्भाने बराचसा गोंधळ विद्यार्थ्यांमध्ये आहे. तर तुम्ही नेमक्या कोणत्या रेफरन्स बुक्स यासाठी वापरले होते, नोट्स वापरले होत्या, या संदर्भाने विद्यार्थ्यांना काय सांगा? त्याच्यामध्ये 2 पार्ट पडतात, अॅनिमल हजबंड्री आणि डेअरी सायन्स. आणि अॅनिमल हजबंड्रीचा जो पार्ट आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर आपला जो फर्स्ट सेमचा नोट्स मॉर्फॉलॉजी वगैरे गोष्टी होत्या, त्यानंतर अॅनिमलची जनरल माहिती, त्यानंतर ऑर्गन्स या संदर्भात विचारलं जातं. तर त्यासाठी मी अॅनिमल सायन्स साठी आणि डेअरी सायन्स या दोन्हीसाठी सुद्धा आपले टॉपर्स नोट्स आणि ईगल प्रकाशनाची नोट्स. तर या ज्या आहेत यामध्ये कोणते सगळ्यात जवळजवळ मायनर सब्जेक्टसाठी हे 2 बुक्स आहेत. त्यातला पार्ट म्हणजे आपण डिग्री नोट्स तर वाचतात, परंतु जर वेळ कमी असेल आणि आपल्याला स्कोर पण असं मी स्पेसिफिक सांगू इच्छितो की हे 2 बुक्स आहेत, टॉपर नोट्स आणि आपलं ईगल प्रकाशन नागरे सरांचं. या 2 मधून आपलं अॅनिमल हजबंड्री आणि डेअरी सायन्स या दोन्ही गोष्टी पूर्ण व्यवस्थित कव्हर होऊन जाऊ शकतात. आणि आपण डिग्री नोट्स त्यांना फक्त आपण रिव्हिजनच्या वेळी वापरू शकतो. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे. या कमी नोट्स ठेवल्या आणि जास्तीत जास्त इनपुट्स त्याच्यामधनं भेटले तर ते मार्कांसाठी खूप चांगलं महत्वाचं आहे. आता एक शेवटचा सब्जेक्ट याच्यामध्ये जो राहतो थोडंसं मायनर आहे, मार्क्स कमी येत असतात, पण तरी हा करणं महत्वाचं असतं मार्कांसाठी. तो म्हणजे फूड सायन्सचा जो विषय आहे याच्यामध्ये. तर त्या संदर्भानं एकंदर नोट्स कोणती असावी छोट्यात छोटी, जेणेकरून मार्क्स तुम्हाला खूप सफिशियंटली चांगले येतील आणि तुमचं स्वतःचं मार्गदर्शन याच्यामध्ये नेमकं विद्यार्थ्यांना काय असेल? फूड सायन्सच्या प्रश्नाविषयी सांगायचं झालं तर आपण मॅक्झिमम एक एक प्रयत्न करूया. 4 ते 5 प्रश्न विचारले जातात फूड सायन्सवर. तर माझं सांगणं आहे की आपण गेल्या 4 ते 5 वर्षांचे क्वेश्चन्स आहेत तेच वाचावेत आणि त्याची उत्तरं बघावीत. आणि असं होतंय की आपण ट्रेंड बघितलं तर त्यापैकी त्या 4-5 पैकी मागच्या वर्षीचाच एखादा दुसरा प्रश्न रिपीट असतो दरवर्षी. त्यामुळं माझं यासाठी हे सांगणं असेल की आपण मागच्या वर्षीचे जे क्वेश्चन आहे 4-5 काय असतील प्रत्येक वर्षीचे त्याचा ते वाचावीत आणि त्याची उत्तर लक्षात ठेवावी. आणि दुसरं म्हणाल तर श्रीवास्तव सरांचं जुनं पुस्तक आहे हे. पण ते थोडं मोठं आहे, पण त्यातले आपण फक्त जर आपल्या सिलेबसचे रिलेटेड म्हणजे जो भाग आहे तो झेरॉक्स करून घेतला आणि तेवढंच एक 15-20 पानांचं बुक तयार केलं तर तरी सुद्धा आपल्याला ते सफिशियंट आहे. आणि माझं सगळ्यांसाठी सांगणं असेल पेपर 2 च्या संदर्भात स्पेसिफिकली सर्वांनाच की पेपर फर्स्टच्या बाबतीत व्हॉल्यूम जसं आपण रिव्हिजनला वापरतो तसं पेपर आणि व्हॉल्यूम 2 मध्ये आपले पूर्ण सगळे सब्जेक्ट कव्हर नाही येत पेपर 2 चे. तर माझं सांगणं असेल की आपल्या सिनियर्सनी बनवलेल्या टॉपर्स नोट्स आणि ईगल प्रकाशनाची नोट्स या आपण रिव्हिजनच्या वेळी नक्की वापराव्यात. त्याचा आपल्याला नक्की फायदा होतो. आणि त्याच जोडीला आपण ज्या जुन्या क्वेश्चन पेपर आहेत प्रत्येक आपला सब्जेक्ट कव्हर झाल्यानंतर ओल्ड क्वेश्चन पेपर सोडवत राहावे.
अगदी अगदी म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं महत्व या सगळ्यांच्या संदर्भानं प्रचंड आहे. वेळोवेळी बऱ्याचशा सिनियर्सनी, तुम्ही ऑफिसर्स लोकांनी या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतातच. एक प्रश्न या संदर्भानं असा आहे थोडंसं विद्यार्थ्यांच्यासाठी, की पेपर 1 मध्ये आपण म्हणतो कमी सब्जेक्ट आहेत आणि तेच प्रॉपर केले की मार्क्स येतात. पेपर 2 च्या संदर्भानं बऱ्याचशा विषयांचा अभ्यास करावा लागतो. बऱ्याच वेळेला विद्यार्थी एखादा विषय स्किप करावा का या मनस्थितीमध्ये असतात. प्रॉपर आत्तापासून जे विद्यार्थी नव्यानं कृषी सेवा परीक्षेची तयारी करतायत आणि शांतपणे आता वेळ आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी, तर या पेपर 2 च्या संदर्भानं सगळ्या विषयांचा व्यवस्थित अभ्यास व्हावा म्हणून एक तुमचं सांगणं, एक सल्ला या परीक्षेमधला एक यशस्वी अधिकार म्हणून काय असेल नव्या विद्यार्थ्यांना आणि मार्गदर्शन काय असेल या संदर्भात? हा, आपण डिग्री पासून बघतो जसं तुम्ही म्हणाले, की एखादा सब्जेक्ट स्किप करतो आपण. जसं की बॉटनी मधल्या ज्या सायकल्स आहेत, आपण 11वी-12वी पासून स्किप करत आलेलो असतो. पण इथं जर आपण व्यवस्थित डिस्कशन केलं, एखादं म्हणजे आणि डिग्री लेव्हलला आपण शक्यतो डिस्कशन वगैरे गोष्टीपासून दूर राहत असतो. व्यवस्थित डिस्कशन केलं आणि आपल्याला कळत नसलेली गोष्ट विचारली, एखाद्या ज्याला माहिती त्याला व्यवस्थित समजून घेतली, तर तर ती नक्कीच आपल्याला उपयोगी पडते. मी स्वतः पण तसाच आहे, की बऱ्याच गोष्टी स्किप करायचो डिग्री. पण इथं आपण स्किप करू शकत नाही आणि जे त्या संदर्भात सांगू इच्छितो, की पेपरचा अभ्यास करायचा आहे आणि जे नवीन आहेत, नवीन तयारी करतायत, आता एन-सी-आर झालेली आहे ज्यांची किंवा आता लास्ट इयरला आहे, त्यांच्यासाठी माझं एकच सांगणं आहे, की आपण आत्तापासूनच एम-सी-आरचा चा अभ्यास करत असताना तो करायचाच आहे. फक्त आपल्यासोबत आपल्या ॲग्रीकल्चरच्या ज्या आहेत त्या क्वेशन पेपर ठेवायचे आहेत आणि बघायचं आहे आपला अभ्यास झाल्यानंतर, की अरे यार, याच्यात कसं विचारलंय? आपल्या लक्षात येईल, की एम-सी-आरच्या टफनेसपेक्षा आपल्या एमपीएससीचा ऍग्रीकल्चरचा पेपर आहे दोन्ही, तर याची टफनेस कमी असते. फक्त आपल्याला आपला वेळ गेल्यामुळे आपल्याला आता परत पुन्हा पुन्हा जास्त आपल्याला त्यावर स्ट्रेस द्यावा लागतो. त्यामुळे माझं एक सांगणं आहे, की कोणतीही गोष्ट स्किप करू नका आणि रिव्हिजन ठेवा. आणि जरी आपला मेन पार्ट कमी वाचून झाला, रिव्हिजन मात्र व्यवस्थित व्हायला हवी. अगदी अगदी खूप महत्वाची गोष्ट सांगितली, की एमसीआरचा अभ्यास करत असतानाच साइड बाय साइड तुमच्याकडे क्वेश्चन पेपर जर असतील ऍग्रीकल्चर सर्व्हिसेसचे, ते बघत राहा आणि हाच अभ्यास आहे जो की रिफ्लेक्ट होतो या कृषी सेवा परीक्षेमध्ये. ती गोष्ट एक महत्वाची आहे. रिव्हिजन तुम्ही व्यवस्थित केली पाहिजे. डिग्रीला काही गोष्टी आपण स्किप केलेल्या असतात, पण इकडे त्या सगळ्या गोष्टींचा अत्यंत सविस्तर अभ्यास करावा लागतो. तर आणि तरच मार्क्स पडतात आणि मग एक विद्यार्थी ते अधिकारी असा प्रवास या कृषी सेवा परीक्षेच्या माध्यमातून घडू शकतो. गणेश सर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि पेपर 2 च्या संदर्भानं बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका होत्या. ते सगळे प्रश्न आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये घेतले आणि त्याच्या संदर्भानं तुमच्याशी संवाद साधला. तुमची एकंदर असणारी स्ट्रॅटेजी या विषयाच्या संदर्भानं ती अत्यंत सविस्तरपणे तुम्ही आमच्या सगळ्यांशी डिस्कस केलीत. महाराष्ट्रभर जे विद्यार्थी आता कृषी सेवा परीक्षेचा अभ्यास करणार आहेत, त्यांना नक्कीच पेपर 2 ची तयारी करत असताना या सगळ्या विषयाचा फायदा होईलच असा मला विश्वास वाटतो. तुम्ही या ठिकाणी आलात आणि विद्यार्थ्यांना सविस्तर या सगळ्याच्या संदर्भानं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी अनअकॅडमी प्लॅटफॉर्मच्या वतीनं तुमचे खूप खूप आभार मानतो. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, टॉपर संवादच्या आजच्या भागामध्ये आपण संवाद साधत होतो आमचे अत्यंत जवळचे मित्र गणेश वाघ सर, जे सध्या कृषी अधिकारी या पदावरती अहमदनगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या या सगळ्या अभ्यासाची मेथडॉलॉजी ही पहिल्यापासून खूप स्ट्रॉंग राहिलेली आहे. त्यांचा जनरल स्टडीचा जो अभ्यास आहे, ऍग्रीकल्चरचे सब्जेक्ट आहेत, त्याचा अभ्यासही खूप स्ट्रॉंग राहिलेला आहे आणि त्याच संदर्भानं त्यांचं मार्गदर्शन हे मागच्या भागामध्ये आपण पेपर 1 च्या संदर्भानं बघितलं, आजच्या भागामध्ये आपण पेपर 2 च्या संदर्भानं पाहणार आहोत. आणि या सगळ्या माध्यमातून त्यांचं मार्गदर्शन, त्यांची स्ट्रॅटेजी ही नक्कीच तुम्हाला कृषी सेवा परीक्षेचा अभ्यास करताना उपयोगी पडणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, टॉपर संवादच्या या सिरीज मधून मी प्रेमराज चव्हाण अशाच अधिकाऱ्यांच्या कहाण्या, त्यांच्या स्ट्रॅटेजीज तुमच्या समोर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत पाहत राहणे, ऐकत राहा टॉपर संवाद अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती माझ्यासोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.